श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीरामा क्षीरसागरा कुलदीपा कृष्णात्मजा स्वामी तू. शैलेचा उदरी विनायक जसा राधे प्रति पुत्र तू. गोविंदा गुरु राम बंधू झळके निवृत्ती ज्ञानेश्वर. ऐसा हा मज लाभला प्रभु कृपे आता न हो अंतर. गुरुवाणी पुष्प 6 या ग्रंथातील साक्षात्कारी गुरूंची भेट या अध्यायाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना या अध्यायात म्हणतात, अनेकांना वाटते की आज आपली प्रकृती ठणठणीत आहे, रोज व्यायाम चालू आहे, मन खंबीर आहे, मग अध्यात्माची गरज काय? कशाला श्रम आणि वेळ वाया घालवायचा? परंतु असा विचार करू नका. तुमच्या चांगल्या पूर्वकर्मानुसार तुम्हाला चांगली स्थिती प्राप्त झाली असेल, परंतु ही उत्तम स्थिती कायम राहत नाही. जर तुमचे पूर्वकर्म चांगले असेल तर देव तुमच्यावर कृपा करतात व साक्षात्कारी गुरूंच्या दारात आणून सोडतात. तुमच्या सुदैवाने तुम्हाला त्यांचे दर्शन झाले व भेट झाली तर तो दिवस सोन्याचा समजावा. साक्षात्कारी गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने उपासना केली, दिव्य पुरुषांचे आशीर्वाद मिळाले की जीवनातील व्यवहारातील कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची ताकद निर्माण होते. त्यातून सही सलामत बाहेर निघण्याची बुद्धी सुचते. नवनवीन मार्ग व सुविचार सुचू लागतात. मात्र अशा दिव्य पुरुषांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्ताचे भाव, श्रद्धा, निश्चय तितकेच दृढ पाहिजेत. दिव्य पुरुष ज्ञान देण्यासाठी सदैव तयार असतात, परंतु तुमची झोळीच जर फाटकी असेल तर दोष तुमचा आहे. आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमची पात्रता वाढवली पाहिजे, सिद्ध करून दाखवली पाहिजे. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, बाहेरगावचे एक गृहस्थ 4-5 वर्ष माझी भेट घ्यायचा प्रयत्न करीत होते, परंतु काही ना काही कारणाने त्यांची व माझी भेट होऊ शकली नव्हती. प्रत्येक वेळेला ते काही ना काही कामानिमित्त नगरला येत होते व काम झाले की दर्शनासाठी यायचे. पण काही वेळा मी बाहेर गेलेलो किंवा बाहेरगावी तरी असायचो. त्यामुळे प्रयत्न करूनही त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. त्या उलट रोज पुष्कळ लोक सहज येतात व दर्शन करून निघून जातात. 4-6 महिन्यांनी त्याची पुनरावृत्ती होते. काही लोक रोज दर्शनासाठी येतात, काही आठवड्यातून 1-2दा येणारे आहेत, काही महिन्यातून 1-2दा येणारे आहेत. काही लोकांची रोज येण्याची इच्छा असूनही ते येऊ शकत नाहीत. असे सर्व का घडते? तर हे सर्व त्याची सत्ता ठरवते. कोणाची भेट होऊ द्यायची व कोणाची नाही हे सर्व ते ठरवतात. कोणाला जवळ करायचे, कोणाला दूर करायचे हे देखील नक्की तेच ठरवतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. गीतेमध्ये भगवंतांनी जाहीर आश्वासन दिले आहे, ज्या ज्या वेळी पृथ्वीवर पापाचा भार वाढेल त्या त्यावेळी सज्जनांच्या रक्षणासाठी मी पुन्हा जन्म घेईन व दुर्जनांचा नाश करेन. आपण जर सज्जनांच्या नीती नियमाप्रमाणे वागलो तर आपल्याला त्रास व्हायचे काही कारण नाही. इतर गोष्टी भगवंत बघून घेतील. तुम्हाला कल्पना असेलच की भगवंत त्यांची कामे आमच्यासारख्या सत्पुरुषांमार्फत करवितो. म्हणून तर त्याने आम्हाला दर्शन देऊन शक्ती व ज्ञान दिलेले आहे. जे लोक आमचे भक्त आहेत त्यांची काही प्रमाणात तरी आम्हाला काळजी आहे. ज्या ज्यावेळी भक्त संकटात सापडतात व मनोभावे आमची आठवण करतात त्यावेळी त्यांना मदत मिळाली आहे
व त्यांना संकटातून वाचवण्यात आले आहे. जिथे दर्शन व भक्ती करणाऱ्यांची कधीच अधोगती होत नाही. ज्याचा जसा भाव व जशी सेवावृत्ती असेल तसे फल त्याला मिळते. भक्तांनी चुकीची पावले उचलली व त्यामुळे त्यांची अधोगती झाली तर त्यात आमच्यासारख्या सत्पुरुषांचा काय दोष? जर स्वतःची प्रगती होत नसेल तर नक्की समजावे की आपलेच काहीतरी चुकले आहे, चुकत आहे. जे लोक श्रद्धेने व सातत्याने सत्पुरुषांच्या दर्शनाला येतात त्यांच्यावर कधीच अवकृपा होणार नाही हे निश्चित. नित्यगुरुवाणी या ग्रंथामध्ये 28 मार्च रोजी परमपूज्य सद्गुरू आपल्या आशीर्वादात म्हणतात, सामान्य माणसाला भगवंताजवळ काय मागावे, किती मागावे याचे भान राहत नाही. तो सकाळी उठल्यापासून काहीतरी मागतच राहतो. तुम्ही अवश्य त्याच्याजवळ मागा, पण कर्मफळाची प्राप्ती न झाल्यास त्याला दोष देण्याऐवजी आपल्या कर्मातील दोषांचा आधी विचार करा. म्हणजे ईश्वरी सूत्र तुमच्या आपोआप लक्षात येईल. आपण मुळात दुःख सागरात जन्म घेतलेली माणसं. थोडंफार सोचलंच पाहिजे. तुमचा भाव जर त्याचे ठाई उत्तम असेल तर तुम्ही त्यातूनही तरुण जाल. हा शब्द त्याच्या वतीने मी तुम्हाला देतो. तुम्ही काळजी करण्याचे कारणच नाही. भगवंत ज्यांना मोक्ष देतात त्यांना एकरूप करून घेतात. ज्यांचा वध केला त्यांना सद्गती देतात. रावण, कंस यांना भगवंताने सद्गती दिली. भगवंताच्या या लक्षणांचा विचार केला तर ते उद्धार करते आहेत. कुणाला बुद्धी देतील, कुणाला सद्गती देतील, कुणाला ऐश्वर्य देतील. याच ग्रंथात एका आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू म्हणतात, तुम्ही केलेल्या कर्मासाठी तुम्ही फळाची अपेक्षा अवश्य ठेवायला हरकत नाही. जसे घरामध्ये एखादा उपवास करतो, बाकीचे जेवतात. एक जण कमावून आणतो, बाकीचे घरात बसून काम करतात. तसेच कुटुंबात एखाद्याने निष्काम कर्मयोग आचरावा व बाकीच्यांनी सकाम आचरला तरी चालेल, पण आचरणात आणा म्हणजे झालं. एरवी तुम्ही भगवंताकडे इंद्रप्रस्थ मागण्याची शक्यता नाही. तुमच्या मागण्याही अगदी सामान्य असणार. याशिवाय कर्मफळाची अपेक्षा करणारा असा असावा की देवाची सत्ता तो आपल्या हाती घेता कामा नये. कंस, बली, भस्मासूर हे असेच होते की त्यांनी कर्मफळानंतर देवाची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला व असे झाले तर नाश हा निश्चितच व त्याप्रमाणे त्यांचाही नाश झाला. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आणि अशा आशीर्वादांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.